नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या महाराष्ट्राच्या फ्युचर ऑर्बिट या युट्यूब चॅनलवर। मी डॉक्टर सूर्यकांत शिंदे। आज आपण आधीच्या व्हिडिओमध्ये आपण रिलेटेड विथ इस्रो इविका याबद्दलची कन्सेप्ट माहिती पाहिलीच होती। या रिलेटेड आपण जी काही बेसिक तंत्रज्ञान आहे किंवा जे बेसिक ऑफ रिमोट सेन्सिंग आहे त्याच्या डेफिनेशन बद्दल पाहणार आहोत। वर्डिंग मध्ये जर पाहायला गेलं तर वर्डिंग मध्ये डेफिनेशन सांगितलेली की रिमोट सेन्सिंग इज द आर्ट, सायन्स अँड टेक्नॉलॉजी ऑफ ऑब्झर्विंग अन ऑब्जेक्ट सीन ऑर फेनॉमेनॉन बाय इन्स्ट्रुमेंटेड बेस्ड टेक्निक्स। ही टेक्निकल डेफिनेशन आहे, समजा त्याच्यामुळे थोडीशी कॉम्प्लिकेशन मध्ये जायला लागते किंवा थोडंसं विद्यार्थ्यांना अवघडपणे वाटायला लागतं। पण हे नेमकं तंत्रज्ञान काय आहे हे आपण एकदम सोप्या शब्दामध्ये सांगण्याचा आपला प्रयत्न आहे। आता आपल्या शरीराचं उदाहरण घ्या। आपल्या शरीरामध्ये आपलं शरीर हे पंचेंद्रियापासून बनलेलं आहे। कान, नाक, डोळे, जीभ आणि त्वचा हे पंचेंद्रियाच्या माध्यमातून आपण आपल्या सभोवतालचं ज्ञान आत्मसात करतोय किंवा आपल्या मेंदूला पर्यंत आपण ज्ञान पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय किंवा आपण आपल्या त्या अनुभवाच्या थ्रू जो काही मेंदूमध्ये आपण डाटा स्टोअर केला आहे त्या अनुषंगाने आपण आपलं नॉलेज वापरतोय। ओके, म्हणजे सभोवतालच्या सराउंडिंग एन्व्हायरमेंटचं नॉलेज आपल्या बॉडीला आणि ब्रेनला देण्यासाठी हे 5 इंद्रिय काम करतात, राईट। आता या 5 इंद्रियांचा जर एक थोडंसं बायफर्गेशन केलं तर तुमच्या लक्षात यायला लागेल, आपली जी काही जीभ आहे आणि आपली जी काही स्किन आहे हे 2 इंद्रिय असे आहेत की ज्यांचा स्पर्श झाल्याशिवाय किंवा डायरेक्टली कॉन्टॅक्ट आल्याशिवाय त्या ऑब्जेक्टचा, मटेरियलचा हे 2 इंद्रिय वर्कआउट करत नाहीत। फॉर एक्झाम्पल, एखाद्या छानशा चकचकीत स्वीट होम मध्ये खूप सारे पदार्थ ठेवलेले आहेत आणि ते पदार्थ त्या पदार्थांची चव कशी आहे हे जोपर्यंत तो पदार्थ आपल्या जिभेच्या वर ठेवून आपण तो टेस्ट करत नाहीत किंवा खात नाहीत तोपर्यंत एक्झॅक्टली तो आंबट आहे, गोड आहे का खारट आहे, तुरट आहे याची चव आपल्याला समजत नाही, राईट। तिखट ही चव नाही, त्याच्यामुळं मी ती स्पेसिफिकली अवॉइड करतोय। तिखट हा एक मेंदूला झिंझिण्या किंवा जिभेला आग करणारा आपण कन्सेप्ट करतो। म्हणजे जनरली आपण बोली भाषेमध्ये तिखट हा पण एक चवीचा प्रकार समजतोय, परंतु आंबट गोड हे जोपर्यंत जिभेच्या संपर्कात येत नाही तोपर्यंत आपल्याला त्याचं नॉलेज प्राप्त होत नाही। सेम सिच्युएशन, एखादी वस्तू थंड आहे, गरम आहे, कोमट आहे किंवा एक्झॅक्टली सॉफ्ट आहे किंवा रफ आहे हे नॉलेज कधी होतं जेव्हा आपण स्किन किंवा आपण त्याला टच करून चेक करतो तोपर्यंत। हे 2 इंद्रिय असे आहेत की डायरेक्टली त्याच्या संपर्कात आल्याशिवाय त्यांचं नॉलेज किंवा इन्फॉर्मेशन गेन होत नाही। परंतु आपण हॉलमध्ये बसलेले, आपली आई किंवा ताई किचन मध्ये समजा तूप कडवत आहे, राईट, तर तो सुगंध आपल्याला हॉलमध्ये येतो आणि आपण हॉलमध्ये न बघता किचनची भिंतीच्या पलीकडं, दरवाजेच्या पलीकडं किचनमध्ये जे काही तूप तळल्या जातंय याचा सेन्स आपला नोज करतो। कशाच्या थ्रू? फक्त तो जो काही तुपाचा तळलेला सुगंध येतोय त्याच्या थ्रू। असे कितीतरी गोष्टी आहेत। म्हणजे एखाद्या घरामध्ये जर एखाद्या भाजीला छानशी फोडणी दिली, त्या फोडणीहून भाजी कशाची असेल याचा आपल्याला अंदाज यायला लागतो। तळलेला पदार्थ एखादा असेल तर त्याचा आपल्याला सेन्स व्हायला लागतो। मग त्याच्यासाठी आपल्याला जाऊन पाहण्याचीच गरज आहे का? नाही। न पाहता सुद्धा आपला ब्रेन एक्झॅक्टली अॅक्युरेट सेन्स करतो, तेही दूर अंतरावरलं। कशाच्या थ्रू? फक्त वासाच्या थ्रू। सेम आपण ग्राउंड मध्ये आहेत, मैदानात आहेत, एखाद्या अवकाशातून विमान जात आहे किंवा दूर अंतरावरून एखादं वाहन जात आहे, आपण त्याचाही सेन्स करू शकतो। म्हणजे त्या वस्तूला स्पर्श करण्याची आवश्यकता आहे का? नाही। खूपसं अंतर असताना सुद्धा आपले डोळे जर क्लिअर एन्व्हायरमेंट असेल तर आपण क्लिअरली पाहू शकतो किंवा नोज आपला सेन्स करू शकतात। किंवा सेम सिच्युएशन काहीशा दूर अंतरावर एखाद्याच्या घरामध्ये जर एखाद्या रम्य सायंकाळी सुमधुर असं लता मंगेशकरचं गाणं सुरू असेल तर ते स्वर कानावर पडताच आपण लता मंगेशकरचं गाणं आपल्याला सेन्स व्हायला लागतं। किशोरदाचं गाणं असेल तर आपल्याला ते सेन्स व्हायला लागतं। म्हणजे या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला एक्झॅक्टली आपल्या बॉडीला त्याचा स्पर्श करण्याची आवश्यकता का आहे? तर बिलकुल नाही। मग दूर अंतरावर पूर्ण आपले कान, नाक आणि डोळे हे 3 इंद्रिय सेन्स करू शकतात, इन्फॉर्मेशन कलेक्ट करू शकतात, करेक्ट ते इन्फॉर्मेशनचं डिस्क्रिप्शन देऊ शकतात। एक्झॅक्टली जर एखाद्या सराउंडिंग ऍटमॉस्फिअरचं, एन्व्हायरमेंटचं किंवा एरियाचं नॉलेज आपण दूर अंतरावरून घेत असू, दूर अंतरावरून जर ती इन्फॉर्मेशन कलेक्ट करून त्याचं डिस्क्रिप्शन करत असू तर त्याला आपण म्हणतोय रिमोट सेन्सिंग। मग एखाद्या सॅटेलाइटच्या थ्रू आपण डाटा कलेक्ट करतोय, एखाद्या एरोप्लेनच्या थ्रू आपण डाटा कलेक्ट करतोय किंवा रडार सेन्सरच्या थ्रू आपण डाटा, ड्रोनच्या साह्याने डाटा इन्फॉर्मेशन कलेक्ट करतोय। एक थोडक्या शब्दात सांगायचं झालं तर डायरेक्टली त्या एन्व्हायरमेंटला टच न करता
दूर अंतरावरून जे इन्फॉर्मेशन आपण कलेक्ट करत असू आणि त्याचा अभ्यास करत असू किंवा त्याच्या थ्रू आपण नेसेसरी युजफुल थिंग्ससाठी आपण त्याचा यूज करत असू, तर त्याला आपण काय म्हणतोय, कलेक्टिव्हली रिमोट सेन्सिंग. आणि हेच सबाईंना पण 1996 मध्ये सांगितलेलं आहे. रिमोट सेन्सिंग इज द सायन्स ऑफ अक्वायरिंग, प्रोसेसिंग अँड इंटरप्रिटिंग इमेजेस दॅट रेकॉर्ड द इंटरॅक्शन बिटवीन इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी अँड मॅटर. ही इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्यासाठी तो काय करतो, इलेक्ट्रोमॅग्नेटिक मॅटर म्हणजे ज्याला आपण लाईट वेव्हज म्हणू किंवा मायक्रोवेव्हज म्हणू, इन्फ्रारेड म्हणू, ऑप्टिकल रेडिएशन्स म्हणू, यांच्या थ्रू आपण इन्फॉर्मेशन कलेक्ट करतोय. पण टच करतोय का, नाही. विथ द हेल्प ऑफ सर्टन डिस्टन्स, एक स्पेसिफिक डिस्टन्स वरून, किंवा यालाच वेगळ्या शब्दामध्ये स्पेसिफिक अर्थ प्लॅनेटरी रिलेटेड युएन काय डेफिनेशन्स केलेली, द टर्म रिमोट सेन्सिंग मीन्स द सेन्सिंग ऑफ अर्थ सरफेस फ्रॉम स्पेस बाय मेकिंग यूज ऑफ द प्रॉपर्टीज ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज emitted reflected by the sensed object for the purpose of improving natural resources management, land use and the protection of the environment. तर त्याला थोडंसं कलेक्टिव्हली किंवा स्पेसिफिक इच अँड एव्हरी बर्डच्या पॉइंट ऑफ व्ह्यू त्याला डेफिनेशन मध्ये सांगण्याचा प्रयत्न युएन ने केलेला आहे, युनायटेड नेशन्सने केलेला आहे. बट जसं आता मी एक्सप्लेन केलं, बेसिक थिअरी, बेसिक प्रिन्सिपल, बेसिक कन्सेप्ट काय आहे, तर स्पर्श न करता दूर अंतरावरून किंवा डिरेक्टली टच न करता दूर अंतरावरून एखाद्या सॅटेलाइटच्या थ्रू, एखाद्या ड्रोनच्या थ्रू किंवा एखाद्या एरोप्लेनच्या थ्रू जर आपण इन्फॉर्मेशन कलेक्ट करत असू आणि तो डाटा इंटरप्रिट करून वर्कआउट करत असू, तर त्याला कलेक्टिव्हली आपण काय म्हणतोय, रिमोट सेन्सिंग. एवढंच तुम्ही डोक्यात ठेवा. याच्यासाठी आपल्या शरीराचे पंचेंद्रिय जे काय आहेत त्याचं बायफर्गेशन लक्षात ठेवा. तुम्हाला रिमोट सेन्सिंग हे सिंपल. अपेक्षा आहे ही डेफिनेशन तुम्हाला समजली असेलच. ओके, तर तुमच्या काही अडचणी असतील, समस्या असतील किंवा याच्यावर अजून काही तुम्हाला डिटेल्स माहिती हवी असेल तर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. मग तुम्हाला जी हवी असेल ती माहिती प्रोव्हाइड करेल. तोपर्यंत महाराष्ट्राच्या फ्युचर ऑर्बिटमध्ये इथं थांबूयात. धन्यवाद.